धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरातील गोलाई चौक येथे देवीची आराधना करत आंदोलन करण्यात येत होतं। शुक्रवारी दुपारपासून मराठा समाज धाराशिव जिल्ह्यात आक्रमक झालेला पाहायला मिळाला, तर रात्री उशिरात भूम शहरातील हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी बसेसची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली। शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मराठे आक्रमक भूमिका घेताना दिसलेले आहेत। यावेळी सकल मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। मनसेतर्फे बेलापूर येथे ब्रास बँड महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। आगरी कोळी संस्कृतीचा पारंपरिक संगीतमय ठेवा जपण्यासाठी या ब्रास बँड महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महोत्सवाला मनसे नेते अमित ठाकरे, अभिजित पानसे आणि शर्मिला ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी मनसे नेते अमित ठाकरे यांनी ब्रास बँड वादनाचा मनमुराद आनंद लुटलाय। वाशिम जिल्ह्यातील बहुतांश गावात खेड्यांमध्ये जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा घसरत चालला असून अनेक शिक्षक विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करताना दिसून येत असल्याने या संदर्भात जिल्हा परिषदेचे नुकतेच रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांची शाळा भरवली असून त्यांना मार्गदर्शन करत मुख्याध्यापकांनी आपल्या कामात सतर्क व्हावं, अन्यथा आपली गय केली जाणार नाही असा इशारा दिलाय। भाजपाकडून 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्यात आलं। शनिवारपासून भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। या राष्ट्रीय अधिवेशनाला राज्यातून 710 पदाधिकारी जाणार आहेत। 17 आणि 18 फेब्रुवारीला दिल्लीत हे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे। सर्व राज्यातले भाजपाचे मंत्री, खासदार, आमदार, माजी खासदार, त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, लोकसभा प्रभारी, जिल्हा संयोजक, जिल्हाध्यक्ष, मोर्चा अध्यक्ष दिल्लीत उपस्थित राहणार आहेत। रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना तसेच स्थानकावरील उपहारगृहात अन्न शिजवण्यासाठी विक्रेत्यांना एलपीजी गॅसचा वापर करण्यास रेल्वे प्रशासनाने बंदी घातली आहे। गेल्या 2 दिवसांपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली। प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय। मात्र प्लॅटफॉर्मवरील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि उपहारगृहात इलेक्ट्रिक शेगड्या वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीतील कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत हिच्या लग्नाबद्दलची चर्चा रंगली होती। अनेकदा तिच्या लग्नाचे प्लॅन्स देखील चाहत्यांसमोर आले होते। अशातच अभिनेत्रीने शुक्रवारी मुंबईमध्ये गुपचूप साखरपुडा आटोपला आहे। बॉयफ्रेंड सिद्धेश सोबत पूजाने गुपचूप साखरपुडा आटोपलाय। सध्या अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा खामगाव तालुक्यात आलेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं पुन्हा प्रचंड नुकसान केलंय। शेतात उभे असलेले गहू, ज्वारी, मका तसेच हरभऱ्याच्या पिकाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे पुन्हा एकदा अस्मानी संकटामुळे शेतकरी जेरीस आलाय। आधीच शेतमालाला बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला होता। त्यात आता या अस्मानी संकटाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय। झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करू लागतायत। भाजपा आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे यांना सल्ला दिलाय। मनोज जरांगे यांनी कोणतीही राजकीय टीका करू नये, त्यातून आंदोलन भरकटले जाईल। ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा उधळण्याची भाषा केली त्यावेळी वडीलकीच्या नात्याने नारायण राणे यांनी आपणाला उत्तर दिलं आणि आरक्षणाचा हा प्रवास अंतिम टप्प्यावर आहे। काही दिवसातच मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल असा सल्ला देखील जरांगेंना राणे यांनी दिलाय। शरद पवार हे शनिवारी बारामती दौऱ्यावर आहेत। गोविंद बाग या ठिकाणी ते नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना भेटणार आहेत। धुळे लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव बाह्य मतदारसंघाचे अध्यक्ष देवा पाटील व विजय देवरे यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव शहर, तालुका व बागलाण मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते हे प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठी मालेगाव येथून मध्यरात्री चाळीसगाव मार्गे रेल्वेने अयोध्या धाम येथे मार्गस्थ झालेत।